विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक विभागाकडून वार्षिक तपासणीत चोपडा पोलीस प्रशासनाचे विशेष कौतुक। चोपडा उपविभागीय अंतर्गत येणारे पोलीस स्टेशनच्या हद्दीत आगामी सण शांततामय वातावरणात साजरा करा। पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे। चोपडा शहर पोलीस स्टेशनाचे वार्षिक तपासणी करण्यात आली। यावेळी पोलीस महानिरीक्षक उत्कृष्टपणे सजवलेला परिसर व उत्कृष्टपणे चालणारे कामकाज यावर पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी समाधान व्यक्त केले व कौतुकाची थाप दिली। आणि तपासणी दरम्यान काही त्रुटी आढळल्या असतील तर त्यांना सूचनाही देण्यात आल्या। त्यांचं स्वागत करून त्यांना सन्मानाने सलामी देण्यात आली। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, चोपडा पोलीस विभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, PSI चेतन राजपूत यांच्यासह उपस्थित होते। यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की येणारे आगामी सण रमजान ईद, श्रीरामनवमी, बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुढीपाडवा, हनुमान जयंती हे येणारे सण शांततामय वातावरणात साजरा करण्यात आले पाहिजे व चोपडा उपविभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस स्टेशनचे तपासणी करण्यात आली आणि चोपडा शहर पोलीस ठाण्यामध्ये महिला अधिकारी नसल्याने निर्भया पथक व दामिनी पथक फक्त कागदावरच दिसत आहे। यावर त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर महिला अधिकारी देण्यासाठी प्रयत्न करत आहेत असं त्यांनी सांगितलं। यावेळी चोपडा उपविभाग, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे अडाबाद पोलीस स्टेशन, अमळनेर पोलीस स्टेशन, पारोळा पोलीस स्टेशन, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन या सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी यांचं दप्तर तपासणी करण्यात आली व सूचनाही देण्यात आल्या व चोपडा पोलिसांसाठी बांधणे जाणारे वसाहती इथेही भेट दिली व कॉन्ट्रॅक्टर यांना बांधकाम चांगल्या स्वरूपाचं झालं पाहिजे अशा सूचना दिल्या। येणारे सण शांततामय साजरी करण्यात येणार व कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घेण्यात येणार। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। आपण चोपडा डिव्हिजनला भेट दिलेली आहे। या ठिकाणी काय काय तपासणी केली? आज चोपडा शहर पोलीस स्टेशन आणि चोपडा DYSP ऑफिस या ठिकाणी वार्षिक तपासणीच्या अनुषंगाने मी भेट दिली। तिथल्या गुन्ह्याचा आणि लॉ अँड ऑर्डरचा आढावा घेतला। आगामी जे सण आहेत, रमजान ईद, गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, आंबेडकर जयंती या अनुषंगाने सूचना दिल्या। आमचे सर्व अधिकारी स्टाफ काम चांगलं करत आहेत। त्यांना अजून त्यांच्या काही अडचणी पण पाहिल्या आणि आम्हाला खात्री आहे की या सर्वांच्या सहकार्याने येणारे सगळे उत्सव आमचे शांततेत पार पडतील। सर, जळगावमध्ये जर पाहिलं तर चोपडा डिव्हिजन इथं महिला अधिकारींची कमतरता आहे। त्यामुळे निर्भया पथक आणि दामिनी पथक हे फक्त कागदावर दिसून येत आहे। याकडे कसं पाहता? अधिकारीची थोडीशी महिला अधिकारीची कमतरता आहे आणि त्यांना अधिकारी नेमणूक करू आता लवकरच।